सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर परिवर्तनाचा नवा संकल्प घेऊन आली आहे। जय भवानी जय शिवाजी हे जयघोषाने दुमदुमलेली भूमी म्हणजेच आपला पुणे जिल्हा आणि या पुण्यभूमीत वसलेली मनसर नगरी ही छत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली आहे। ज्या मातीत शोभांचं शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याचा संकल्प रुजला, त्या मातीतच मनसरने आपली ओळख घडवली। हा परिसर पूर्वी मावळ प्रदेशाचा भाग होता आणि मावळ म्हणजेच शिवबांची विश्वासू मावळे, जिथून स्वराज्याचे बीज पेरले गेले। शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अनेक शूर मावळे हे मनसर, जुन्नर, आळेफाटा या भागातीलच। छत्रपतींनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन उभारलं होतं स्वराज्य। स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांचं राज्य, त्यांच्या हक्काचं राज्य। शिवबांनी ज्या मावळ्यांवर विश्वास ठेवून हिंदवी स्वराज्य उभारले, त्या मावळ्यांपैकी काहींची शौर्यगाथा मनसरच्या मातीत आजही जिवंत आहे। आज मनसर विकासाच्या आणि परिवर्तनाच्या नव्या उंबरठ्यावर आहे आणि म्हणूनच समस्त सर्वसामान्य मनसरवासियांचा पाठिंबा, प्रेरणा व आग्रहास्तव सर्वसामान्य जनता, काबाड कष्ट करणारे शेतकरी व व्यापारी, महिला भगिनी यांचा मी आवाज बनू इच्छिते आहे। म्हणूनच घेऊन आली आहे परिवर्तनाचा नवा संकल्प। स्वच्छ, सुंदर आणि सर्व धर्म, सर्व समाज बांधवांना समान न्याय व सन्मान देणारं ऐक्याचं मनसर बनवण्याचा, इतिहास जपणारं पण विकासाकडे वाटचाल करणारं नवीन मनसर। सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या प्रगतीस पूरक असं मनसर साकारण्याचं हे स्वप्न आहे। हे स्वप्न माझं नाही, हे स्वप्न आहे प्रत्येक मनसरवासियाचं। प्रिय मनसरकर बंधू भगिनींनो, आज ही राजकीय लढाई केवळ एका जागृतीची नाही, ही लढाई आहे सामान्य माणसाच्या आवाजाची, एका शिक्षिकेच्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि मनसरच्या या प्रत्येक मातेनं, भगिनीने आणि तरुणानं उभारलेल्या विश्वासाची। मी कोणत्याही मोठ्या घराण्यातील नाही, ना माझ्या मागे करोडोंचा पैसा आहे, ना सत्ता आहे, पण माझ्या मागे आहे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, तुमची जनशक्ती। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। एका बाजूला पैसा, दिखावा आणि सत्तेचा गर्व आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे जनतेचं मत, सत्याचा आवाज आणि एका शिक्षिकेचा कर्मभूमीच्या भ्रष्टाचार मुक्त विकासासाठी उभारलेला हा लढा। मी ही निवडणूक लढवते आहे जनतेच्या आशीर्वादावर, कारण मला ठाऊक आहे, ज्या भूमीत शिवबांनी स्वराज्य उभारलं, त्या भूमीत कोणतीही धनशक्तीच्या जोरावर मतदार विकत घेऊ शकत नाही। आज माझ्या मनात एकच संकल्प आहे, मनसरला प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि समानतेच्या भावनेनं पुढे नेण्याचा, मनसरचा इतिहास जपणारं पण भविष्याकडे झेपावणारं शहर बनवण्याचा। माझं ध्येय पद नाही, माझं ध्येय आहे तुमचं समाधान, तुमचा सन्मान आणि या मनसरचा विकास। मग चला, या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मिळून दाखवूया की जनतेपेक्षा मोठं कोणतंच घराणं नाही आणि प्रामाणिकतेपेक्षा मोठं कोणतंच शस्त्र नाही। मनसरचा प्रत्येक नागरिक, शेतातला प्रत्येक शेतकरी, घरातील प्रत्येक माता आणि तरुणाईचा प्रत्येक जोश हा माझा आधार आहे, हीच माझी ताकद आहे। मग चला, आपल्या या पवित्र मनसर नगरीसाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया। उठा, बाहेर या। तुमचं एक एक मत म्हणजे जनशक्तीचं प्रतीक आहे, तुमचा एक एक आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी श्री शिवछत्रपतींचं आशीर्वचन आहे। मग चला, म्हणूया सगळे एकच न्यारा, धनशक्ती नाही जनशक्ती जिंकणार, धनशक्ती नाही जनशक्तीच जिंकणार। प्रामाणिकतेचा विजय हो, प्रामाणिकतेचा विजय हो। जय शिवराय, जय मनसर। आपल्या गल्ल्यांमध्ये पुन्हा ऐकू येऊ दे एकतेचा जयघोष, प्रगतीचा जयघोष, सर्वसामान्य जनतेच्या सन्मानाचा आणि विचारांचा जयघोष। जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मनसर।